नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसं की आपली मेन्स लेवलची सिरीज सुरू आहे, त्यामध्ये आपण मिसलेनियस टॉपिक्स म्हणा, पझल्स म्हणा, सर्व काही गोष्टी पाहत आहेत. ओके, तर आज आपण एक टोटल ओव्हरऑल सेशन घेऊन येणार आहे. ओव्हरऑल म्हणजेच काय की यामध्ये लगभग सर्व गोष्टी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजेच मेन्स लेवलला जे काही गोष्टी येणार आहेत त्यामध्ये म्हणा, जे काही स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 चे क्वेश्चन्स असतात की यामधलं जे काही क्वेश्चन्स आहे कोणत्या स्टेटमेंटमध्ये हे आन्सर येऊ शकतं, त्यामध्ये पझल्स म्हणा, मेन्स लेवलचे पझल्स म्हणा किंवा मेन्स लेवलचं ब्लड रिलेशन, जे काही कोडेड ब्लड रिलेशन आहे हे पाहणार आहेत आणि इनपुट आउटपुट मेन्स लेवलचं या सर्व गोष्टी पाहणार आहेत. ठीक आहे, तर आज थोडं मोठं सेशन असणार आहे पण इम्पॉर्टंट असणार आहे. लक्ष देऊन बघा. आय होप हे तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला हेल्पफुल होईल एक्झामला. ठीक आहे, तर सुरू करू, काही प्रॉब्लेम नाही वेळ न घालता. तर बघा, हे काय म्हणले, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 बेस क्वेश्चन्स आहेत. म्हणजेच काय असतं विषय की वर एक क्वेश्चन दिलेला असतो असा आणि खाली दोन तीन म्हणा स्टेटमेंट दिलेले असतात आणि त्या 2-3 स्टेटमेंट पैकी कोणती स्टेटमेंट त्या क्वेश्चनला सॅटिस्फाय करू शकते, म्हणजेच याचा आन्सर देऊ शकते. कुणाचं 2 सीट्स सेकंड टू द राईट ऑफ येस. ठीक आहे, असे क्वेश्चन्स विचारलेले असतात आणि त्याच्यावर आपल्याला 2-3 स्टेटमेंट दिलेले असतात. तर ते कोणत्या स्टेटमेंट वरून ते आन्सर येऊ शकतं, एक स्टेटमेंट वरून पण येऊ शकतं, दुसऱ्या पण येऊ शकतं किंवा दोन्हीला मर्ज करून पण येऊ शकतं. ठीक आहे, तर तेच आपल्याला काढायचं असतं. तर याला सॉल्व्ह कसं करायचं ते आपण बघू. ठीक आहे, तर बघा काय म्हणलंय, 6 पर्सन्स सिट अराउंड सर्क्युलर टेबल म्हणले. मग आपण एक सर्क्युलर टेबल काढायचा. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपण इकडे एक सर्क्युलर टेबल काढा. ठीक आहे, 4 ओके. ठीक आहे, 4 5 आणि 6. ओके, 2 काढू. 2 कंडिशन्स आहेत म्हणून, म्हणजे वेगवेगळ्या कंडिशन होणार आहेत. ठीक आहे, त्यासाठी दुसरं काय नाही. आणि हे 6 झाले का 7 झाले? ठीक आहे, जास्त झाले, सॉरी हा. ओके, आपण बघा असं करू, 1 2 3 4 5 आणि 6 जण आहेत म्हणले. आणि क्वेश्चन काय विचारले, आणि हे जे काही 6 जण आहेत हे सर्वजण, ओके हे सर्वजण सेंटरला बघतायत म्हणले, इथं दिल्या. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग बघा याला सॉल्व्ह कसं करायचं. तर पहिलं स्टेटमेंट 1 वरून बघायचं आणि क्वेश्चन काय विचारले, हू सीट सेकंड टू द राईट ऑफ यस. तर त्याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे, म्हणजे यसच्या सेकंड टू द राईटला कोण आहे. ठीक आहे, हे आपल्याला काढायचंय. ओके, काय प्रॉब्लेम नाही. मग काय पहिल्या स्टेटमेंटवरून बघा, क्यू सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ पी. आता बघा इथे डायरेक्ट बसते का, क्यू सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ पी, इथे क्यू येणार. ठीक आहे, ओके, मध्ये बघते म्हणून ते. टी सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ क्यू, टी सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ क्यू म्हणजे टी इथे येणार. येस अपोजिट टू टी, येस अपोजिट टू टी. आता इथे येस अपोजिट टू टी आहे. अँड इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ आर, म्हणजेच इथं आर येणार आहे का नाही, ऑब्व्हियसली आर इथे येणार आहे. मग याच्यावरून आपल्याला सेकंड टू द राईटचा आन्सर भेटतं का? हो ऑब्व्हियसली येसच्या सेकंड टू द राईटला कोण आहे, आर आहे ऑब्व्हियसली. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी इथं ऑप्शन आहे बघा, स्टेटमेंट 1 अलोन सफिशियंट टू आन्सर द क्वेश्चन. हे आन्सर येऊ शकतं, पण आपल्याला स्टेटमेंट 2 पण दिला आहे. ओके, मग ही स्टेटमेंट 2 घेऊन सेपरेट आन्सर येऊ शकतं का, तर हे बघायचं. तर इथं डायरेक्ट दिलंय, यू सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ यस. मग इथं यस घेतलं आणि इथं यू घेतलं. ओके, काय प्रॉब्लेम नाही. ओनली 2 पीपल्स सीट बिटवीन यू अँड आर मध्ये म्हणले. आता यू आणि आर मध्ये दोघं जण आहेत म्हणले. मग आता यू आणि आर मध्ये इकडून पण दोघं येऊ शकतात आणि इकडून पण दोघं येऊ शकतात, म्हणजे आर ला एकच जागा फिक्स आहे. तर आता तुम्हाला समजलं, या क्वेश्चन वरून पण आन्सर भेटतं आपलं, हू सीट सेकंड टू द राईट ऑफ यस. बघा यसच्या सेकंड टू द राईटला कोण आहे, यस सॉरी आर. म्हणून गडबडीमध्ये पहिल्या स्टेटमेंट वरून आन्सर आलं म्हणून डायरेक्ट ओनली 1 अलोन स्टेटमेंट हे क्लिक करायचं नाही, सेकंड पण बघायचं अशा क्वेश्चन मध्ये, कारण ते पण येऊ शकतं. तर याचा आन्सर काय, तर याचा आन्सर येणार ऑप्शन नंबर सी, इधर स्टेटमेंट 1 और स्टेटमेंट 2 अलोन इज सफिशियंट टू आन्सर द क्वेश्चन. ठीक आहे, जर समजा एका कंडिशन पासून पण नाही झालं, दुसऱ्या कंडिशन पासून पण नाही झालं, पण दोघाला मर्ज करून जर होत असेल तर त्याचा आन्सर येणार बोथ द स्टेटमेंट 1 and 2 टुगेदर आर सफिशियंट टू आन्सर. टुगेदर, हा इथे 2 ऑप्शन आहेत बघा, इधर 1 or 2 स्टेटमेंट अलोन सफिशियंट म्हणलंय आणि इथं म्हणले बोथ स्टेटमेंट 1 and 2 टुगेदर आर सफिशियंट, म्हणजे दोघाला मिळून. इथं दोघांचं अलोन पण आन्सर येऊ शकतं. ठीक आहे, तर क्वेश्चनला नीट वाचायचं.
नंतर आल्यानंतर म्हणायचं नाही माझे मार्क कुठे गेले. आपण काय करतो, एकच क्वेश्चन सॉल्व्ह करतो आणि त्याच्यावरून हे आन्सर मार्क करतो. तर इथं छोट्या मिस्टेक होऊ शकतात. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट बघा, तेच क्वेश्चन आहे. 6 पर्सन्स म्हणले सिट लिनियर रो फेसिंग नॉर्थ म्हणले. ओके, आणि हाऊ मेनी पर्सन सीट बिटवीन ए आणि डी चा आन्सर काढायचे आपल्याला. ओके, काय प्रॉब्लेम नाही. तर आपण आन्सर काढू. एक मिनिट. तर बघा इथं काय म्हणलंय, ए सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ म्हणलंय. एफ हू सीट्स थर्ड टू द राईट ऑफ सी. ओके, एक मिनिट. हा, ठीक. आता बघा 6 पर्सन सीट इन अ लिनियर रो म्हणले, 6 जण आहेत. तसेच त्याच पद्धतीने करायचं आपण, काही प्रॉब्लेम नाही. 1 2 3 4 5 6 6 जण आहेत. ठीक आहे, आणि हे नॉर्थला फेस करतायत. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मग काय म्हणलंय, ए आणि डी मध्ये किती बसतायत. आपल्याला क्वेश्चन काय करायचे, ए आणि डी चं काय. ठीक आहे, हे आपला क्वेश्चन आहे. तर बघा, ए सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ म्हणले, तर आपल्याला डायरेक्ट दिले का कुठं बसू शकतो, ए सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ अशी कंडिशन लिहून घ्यायचं. एफ हू थर्ड टू द राईट ऑफ सी. आता बघा समजा इथं जर एफ घेतलं, इथं जर ए घेतलं आणि इथं जर सी घेतलं, नो वन सीट बिटवीन बी अँड 2-3 कंडिशन होऊ शकतात. ठीक आहे, मग हे डायरेक्ट कंडिशन घ्यायचं नाही. मग इथं काय म्हणलंय, एफ हू सीट्स थर्ड टू द राईट ऑफ सी. एफ हू सीट्स थर्ड टू द राईट ऑफ सी म्हणजेच इथे येणार फर्स्ट सेकंड थर्ड, म्हणजे एला जो कोणी आहे ऍडजस्टंट असं येणार ती कंडिशन. ठीक आहे, नो वन सीट बिटवीन बी अँड डी. बी अँड डी मध्ये कोणच नाही म्हणलं, बी अँड डी मध्ये कोणच नाही, मग असं काढलं आपण. डी हू सीट्स राईट ऑफ एफ म्हणलंय, म्हणजेच एफच्या राईटला डी आहे. ओके, म्हणजेच एफला 2च राहिल्या कंडिशन. इथं बघा सी ए आणि इथं एफ. एफच्या राईटला डी आहे म्हणलंय. ठीक आहे, आणि काय नो वन सीट बिटवीन बी अँड डी म्हणले. आता बघा ही पण कंडिशन येऊ शकते, पण जी काही बी ची कंडिशन आहे ती कन्फर्म नाही. बी आणि डी इथं पण येऊ शकतात, बी आणि डी इथं पण येऊ शकतात, और बी आणि डी इथं पण येऊ शकतात. म्हणजे पहिल्या सिंगल कंडिशन मधून आपल्याला आन्सर भेटत नाही. मग सेकंडचं बघा, सेकंड बघा काय आहे, ए सीट्स इमिजिएट राईट ऑफ सी. आता बघा ए सीट्स इमिजिएट राईट ऑफ सी हे क्वेश्चन झाला. हे आपण मोडून टाकू पहिला. ठीक आहे, पहिल्या ह्याचं कसं आलं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, पहिलं इथं. ओके, एफ सीट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी. एफ सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी म्हणले, एफ सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी असं म्हणलंय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओनली 2 पीपल सीट बिटवीन बी आणि ई. बी आणि ई मध्ये 2 जण आहेत म्हणलंय. ई हू सेकंड टू द राईट ऑफ सी. ई हू सेकंड टू द राईट ऑफ सी. ई हू सेकंड टू द राईट ऑफ सी, हे पण काही प्रॉब्लेम नाही. आणि सी सीट्स टू द लेफ्ट ऑफ एफ. सी सीट्स टू द लेफ्ट ऑफ एफ असं म्हटलंय. पण आता बघा या एका जी सेकंड स्टेटमेंट आहे त्याच्या सिंगल स्टेटमेंट वरून पण तुम्हाला आन्सर काढता येतं का, तर नाही. कारण बघा इथं कोणाचीच कंडिशन जी आहे ही फिक्स नाही, म्हणजे कोण कुठं बसू शकतं काही सांगता येत नाही. भरपूर कंडिशन्स होणार आहेत. मग या दोघाला जर मर्ज करून जर कंडिशन केलं, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2, तर आन्सर येतंय. तुम्ही बघा कसं येणार. कारण बघा ना, आता इथं जर सेपरेट स्टेटमेंट घ्यायला गेलं ही, आता एफ आणि बी, एफ इथं पण येऊ शकतं, एफ इथं पण येऊ शकतं आणि एफ इथं पण येऊ शकतं. सीच्या एफच्या लेफ्टला सी आहे म्हणलंय, तर एक एक कंडिशन बघू आपण घेऊ ना. समजा इथं जर एफ घेतला, बी इथं घेतला, सी इथं घेतला, सी ई इथं घेतला, बी आणि ई मध्ये 2 जण आहेत म्हणलंय, मग ती पण कंडिशन येणार, ती कंडिशन येणार नाही. ठीक आहे, बघू आपण. हा ओके, थांबा, एफला इथे घेतलं, थांबा, एफला इथे घेतला, बीला इथे घेतला, बी आणि ई मध्ये 2 जण आहेत म्हणलंय, बी 1 2 आणि ई इथे आला. सीच्या सेकंड टू द राईटला ई आहे म्हणलंय, सीच्या सेकंड टू द राईटला ई आहे, बरोबर आहे. एफच्या लेफ्टला सी आहे, हे पण बरोबर आहे. ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली. सीच्या इमिजिएट राईटला ए आहे, सीच्या इमिजिएट राईटला ए आहे आणि इथं उरलेलं डी. ठीक आहे, स्टेटमेंट 2 वरून डायरेक्ट बसते. स्टेटमेंट 2 वरून तुम्हाला याच्यावरून समजलं असेल, जे काही स्टेटमेंट 2 आहे फक्त स्टेटमेंट 2 जरी यूज केलं तरी आपला आन्सर भेटतोय. कारण आपल्याला विचारले काय, ए आणि डी मध्ये किती आहेत, ए आणि डी मध्ये किती आहेत, 2 जण आहेत, इथं दिले. ठीक आहे, 2 जण आहेत, आपला आन्सर काय 2. आन्सर 2 द्यायचं नाही, इथं फक्त कोणती स्टेटमेंट त्याला फुलफिल करते ते सांगायचं. मग आपला आन्सर काय झालं, ओनली स्टेटमेंट 2. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल तुम्हाला.
एका स्टेटमेंटवरून ते बसत नाही. ठीक आहे, तर असा आन्सर असतं. पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय बघितलं, इधर 1 or 2 म्हणजे दोन्ही कंडिशन मधून आन्सर येत होतं, पण सेपरेट स्टेटमेंटनं, त्यांना मर्ज करायची गरज नव्हती. इथं कसं उलालं, स्टेटमेंट 2 न फक्त स्टेटमेंट 2 यूज करून पण त्याचा आन्सर येत होतं. ठीक आहे, आय होप हे समजत असेल तुम्हाला. आता आहे कोडेड ब्लड रिलेशन. ठीक आहे, कोडेड ब्लड रिलेशन म्हणजे प्रत्येक टॉपिकचा आपण क्वेश्चन ठेवलेला आहे. बघा इथं फॅमिली मेंबर्स म्हणले. आता या तिघाला पण आपल्याला सॉल्व्ह करायचंय, तर बघू चला काय म्हणले बघा. हॅशटॅग जर असेल ए आणि बी मध्ये, हॅशटॅग जर असेल तर काय म्हणलंय, हॅशटॅग म्हणजे मदर, पुन्हा स्टार म्हणजे स्पाऊस आहे, जो काही असा चिन्ह आहे त्याला म्हणलंय सिबलिंग्स, अपोजिट. हे दोघं 1 and 2 आर सिबलिंग्स, पण अपोजिट जेंडरचे म्हणलंय. पर्सेंटेज म्हणजे काय, 1 इज ग्रँडसन ऑफ बी, म्हणजे 1 इज ग्रँडसन ऑफ 2 असं त्याचा मतलब आहे. आणि अँड म्हणजे काय, 1 इज फादर ऑफ 2 म्हणजे जो काही फर्स्ट वाला असेल तो सेकंड वाल्याचा फादर असेल. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण हे घेऊ. तर बघा आता मग यांनाच या कंडिशन मध्ये बसवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर कसं बसवायचंय बघा. तर आता एक एक सॉल्व्ह करायचं आपल्याला. ई अँड जी म्हणजे अँडचं मतलब काय, फर्स्ट वाला जो कोणी आहे तो सेकंड वाल्याचा फादर आहे, म्हणजेच ई हा जीचा फादर आहे. हे आपण केलं इथं. मग बघा नेक्स्ट आहे जी पर्सेंटेज सी, म्हणजेच 1 इज ग्रँडसन ऑफ 2 म्हणजे जी हा सीचा ग्रँडसन आहे, पण सीचं बाबा ईचा फादर किंवा मदर आहे हे माहिती आहे का, किंवा ईचा जो कोण नवरा बायको असेल त्याचा फादर मदर आहे का हे दिले का, नाही. सो कंडिशन सोडून घ्यायचं, मग डायरेक्ट ईची आणि जी सोबत जी काही कंडिशन असेल दुसऱ्यांची ती आहे का कुठं बघा. ईची आणि जीची कंडिशन आपल्याला मिळून पाहिजे. इथं आहे बघा, ई आणि बी ची कंडिशन आहे. इथं काय म्हणलंय, ई असं चिन्ह आहे बी, म्हणजेच 1 and 2 आर सिबलिंग्स, म्हणजे ई आणि बी हे सिबलिंग्स आहेत. आता बघा ई आणि बी हे सिबलिंग्स आहेत, पण अपोजिट जेंडर्स म्हणले, बट अपोजिट जेंडर्स. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. एक एक कंडिशन आणि एक एक त्याची लिंकेज लावून आपण आन्सर काढायचा आहे, काही घाबरायचं नाही. ठीक आहे, मग बघा आता हे झाली कंडिशन, ही झाली कंडिशन. आता ई बी आणि जी सोबत कोणाची कंडिशन आहे का नाही ते बघायचं. आता बी आणि डी ची कंडिशन दिली, बी आणि डी ची कंडिशन दिली. आता स्टार म्हणजे काय, तर 1 इज अ स्पाऊस ऑफ 2 म्हणजेच बी जो काही आहे हा डी चा स्पाऊस आहे, म्हणजेच ही जर वाईफ असेल तर हा त्यांचा नवरा असेल. ओके, काही प्रॉब्लेम नाही. मग बी आणि डी ची कंडिशन झाली. लगेच आहे ए अँड बी ची कंडिशन, डायरेक्ट आहे इथं लगेच. मग आपल्याला पटपट आपल्याला आन्सर भेटणार आहे. ए आणि बी ची कंडिशन काय, ए अँड बी. अँड म्हणजेच काय, जो काही पहिला आहे तो सेकंड वाल्याचा फादर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, सोपं. म्हणजेच ए इज अ फादर ऑफ बी. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. म्हणजेच ए इथं येणार, ए इज अ फादर ऑफ बी आणि ईचा दोघांचा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता एफ स्टार ए आहे. एफ स्टार म्हणजे काय, 1 इज अ स्पाऊस ऑफ 2 म्हणजेच एफ आणि ए हे स्पाऊस आहेत. ठीक आहे, एफ आणि ए हे स्पाऊस आहेत, काही प्रॉब्लेम नाही. मग बघा सेकंड आहे, नेक्स्ट आहे सी आणि एच. सी आणि एच ची कंडिशन आहे इथं. हॅशटॅग म्हणजेच 1 इज अ मदर ऑफ 2 म्हणजेच सी इज अ मदर ऑफ एच. आता सी एच ची मदर आहे आणि इथं सी हा जी जो कोणी आहे, इथं बघा पर्सेंटेजचा मतलब काय, 1 इज अ ग्रँडसन ऑफ 2 म्हणजे जी ऑब्विसली हा ग्रँडसन आहे, जी हा ग्रँडसन आहे. ओके, प्लस म्हणजे सन, मायनस म्हणजे जे काही गर्ल्स आहे फिमेल साठी आपण मायनस हे चिन्ह दिले इथं. ठीक आहे, आता बघा हा जो काही आहे सी, जी जो आहे हा सीचा ग्रँडसन आहे, म्हणजेच इथं बघा इथं काय होणार, मग त्याचा कोणीतरी बायको असेल, त्यांचा कोणीतरी काहीतरी असेल आणि इथं सी येईल. इथं दिले सी ची कंडिशन. सी हॅशटॅग एच. हॅशटॅग म्हणजेच जो कोणी पहिला आहे हा दुसऱ्याची मदर आहे, म्हणजे सी ही एच ची मदर आहे आणि एच ई ची बायको आहे. हे आहे आपलं कोडेड ब्लड रिलेशन. हे मेन्सला येतं तुमच्या एसबीआय क्लरिकल म्हणा किंवा एसबीआय पीओ, आरआरबी पीओ, कोणत्याही पीओ मेन्सला किंवा क्लरिकल मेन्सला हे येऊ शकतं आणि सोपं असतं, मार्क देऊन जाणार असतं. हे आहे आपलं आन्सर. आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात यावरती की बाबा समजा यावरती काय क्वेश्चन विचारू शकतो तुम्हाला जर पाहायचं म्हणलं तर इथं असं देऊ शकतं की जी पर्सेंटेज ए,
हे बरोबर आहे का चूक आहे. आता पर्सेंटेजचा मतलब काय, जो कोणी पहिलावाला आहे हा ग्रँडसन आहे सेकंड वाल्याचा. मग आता जी हा एचा ग्रँडसन आहे का याच्यानुसार, तर आहे. तर याचा आन्सर बरोबर असणार, जी पर्सेंटेज आहे. असे क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला. तर आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. आपण प्रत्येक वेगवेगळ्या टॉपिकचे घेतो क्वेश्चन, तुम्हाला हे दिसत असेल, जाणवत असेल. ठीक आहे. आता बघा, हे म्हणजे सगळ्यात सोपं तुम्हाला मिसलेनियस टॉपिक मधले तुम्हाला मार्क देऊन जाणारे क्वेश्चन्स आहेत. याला तुम्ही निग्लेक्ट करायचं नाही. ठीक आहे. तर बघा, आता यामध्ये डायरेक्ट काहीच बघायचं नाही. हे काय बाबा, हे काय असलं एवढं वाचत बसायचं नाही. हा, डायरेक्ट इथं क्वेश्चन बघाय असं बघायचं, आपल्याला आन्सर काय याचं आणि याचं काढायचं आहे. आता इथं मग डायरेक्ट बघायचं. आता आपण पहिल्या व्हिडिओ पासून बघतोय, हे म्हणजे या घरातून या घरात जायचं, हे म्हणजे इकडून ह्या घरात जायचं, असं म्हणजेच ह्या घरातून ह्या घरात जायचं पण पाय पुसून जायचं, असं म्हणजेच या घरातून इकडे जायचं पण पाय पुसून जायचं, असं म्हणजेच घराला दरवाजे नाही डायरेक्ट जायचं पण पाय पुसून जायचं. आय होप हे तुम्हाला पहिल्या व्हिडिओ पासून तुम्हाला ही आयडिया आहे. ठीक आहे. तर आपण इथं डायरेक्ट सॉल्व्ह करू, काय प्रॉब्लेम नाही. जर काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा, आपण त्याचं निवारण करू. तर बघा काय म्हणलंय, या आन्सर पैकी असं कोणतं ऑप्शन आहे की झड इज ग्रेटर दॅन एन, म्हणजे झड पासून डायरेक्ट एनच्या घरापर्यंत जायला यावं आणि त्याच आन्सर नुसार एम कडून एक्स कडून एम कडे जायला यावं, असं कोणतं आन्सर आहे. ठीक आहे, ते बघायचं आहे आपल्याला. आता झड आणि एन पहिल्यांदा बघा. आता इथं झड आणि एन आहे. आता झड कडून इकडे एन कडे जायचे आणि एक्स इथं आहे, एक्स कडून इकडे एम कडे जायचे. मग एक बेसिक तुमच्या डोक्यात ठेवायचं की या कोणत्याच कंडिशन मध्ये इकडं मधभरात मध्ये जे आहे हे असं चिन्ह नकोय आपल्याला, असं चिन्ह. ओके, सगळे चिन्ह असे पाहिजेत, असे असे पाहिजेत, असे किंवा असे, म्हणजे त्याला डायरेक्ट त्या घरातून जाता येतं, म्हणजे कुठंच अडथळा येणार नाही. ठीक आहे. का हे आपण घेतलं तुम्हाला समजलं असेल, कारण असं जर घेतलं तर इकडल्याला इकडे जाताच येत नाही. ठीक आहे, म्हणून ओके. तुमचे मग किती हे निग्लेक्ट होतात बघा, किती ऑप्शन्स हे कट होतात बघा. आता बघा, या पहिल्या ऑप्शन मध्ये बघा तुम्ही, सगळ्या गोष्टी अशा आहेत, सगळ्या गोष्टी अशा आहेत किंवा अशा आहेत. आपणाला ते बसतं का नाही ते बघायचं नाही, आपल्याला झड कडून एन कडे जायचे. बेसिक बघा, झड कडून एन कडे जायचे आणि एक्स कडून एम कडे जायचे. आपला झड आणि एम आणि एक्स कुठे आहे बघा. आता बघा, आता इथं झड आहे आणि इथे एन आहे. मग झड इकडून एन कडे जायला आपल्याला असं असं एक तरी चिन्ह लागल का हो, नाही ना. मग त्या ज्या ऑप्शन मध्ये असं चिन्ह आहे त्याला डायरेक्ट कॅन्सल करायचं आणि असं ऑप्शन बघायचं की ज्या ऑप्शन मध्ये असं चिन्ह आहे किंवा इज इक्वल टू चिन्ह आहे, त्या ऑप्शनला क्लिक करायचं, पुढे जायचं. मग बघा आता, आणि कारण एक्स कडून एम कडे पण जायचे आपल्याला, मग एक्स आणि एम पण हे एका सरळ लाईन मध्ये आहेत, तर आपल्याला तेच आन्सर पाहिजे. माझा पहिला ऑप्शन बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये कुठंतरी असं चिन्ह आहे का, म्हणजे अडथळा आणणार आहे का इकडल्या वाल्याला न जाऊ देणार, असं नाही. इथं इज इक्वल टू आहे, इथं ग्रेटर दॅन आहे, इज इक्वल टू आहे, म्हणजे या ह्याच्यामधून डायरेक्ट ते जाऊ शकतात. इकडे बघा, इकडे हे अडथळा आणू शकतं, हे दुसरा वाला ऑप्शन किंवा फोर्थ वाला ऑप्शन, म्हणजे त्यांना तिकडे जाऊ देत नाही. हे इथं बघा, हे वाला अडथळा आणतं, इकडे जाऊ देत नाही. मग इथं तर बघा, इथं तर पहिल्यांदाच अडथळा आणतं, जाऊ देत नाही, म्हणून आपला आन्सर पहिलं ऑप्शन ए इज करेक्ट. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजत असेल. तुम्ही म्हणसाल फास्ट होत आहे, फक्त कसं आहे माहितीये का, आपले हे बॅक व्हिडिओमध्ये सगळे मिसलेनियस टॉपिक झालेले आहेत, याचं जे काही कन्सेप्ट आहे ते सर्व गोष्टी सांगितल्या आपण. म्हणून आता डायरेक्ट 2-3 दिवसावर आपली मेन्स आहे, त्याच्यामुळं प्रत्येक टॉपिकवर आपण डायरेक्ट क्वेश्चन घेत आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला काही व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर लाईक करू शकता तुम्ही, आवडला असेल तर. नाही आवडला तर का नाही आवडला हे पण सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता बघा, इथं 2 आहे, 2 झाले, इथं 2 झाले. बापरे, असं कसं, काहीतरी ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन काहीतरी असेल. बी कडून पी कडे जायचे. आता बघा, बी आणि पी कुठं आहे, पी क्यू, हा बी इथं आहे, बी इथं आहे, बी कडून पी कडे जायचंय. हा, बी कडून पी कडे जायचंय. बी क्यू सगळेजण असं पाहिजे, असं पाहिजे, असं पाहिजे, असं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बी कडून पी कडे जायचे, पी कडून बी कडे पण जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. हा हा, तर याचा असं धरा की या क्वेश्चन नुसार बी कडून पी कडे जाण्यापेक्षा पी कडून बी कडे जायचं, म्हणजे समजा असं आहे ते असं समजा,
असं आहे असं समजा, आणि क्यू कडून यू कडे जायचे, तर या दोघांचं कंडिशन कोणते बरोबर येतात बघा. आता आपल्याला पी कडून बी कडे जायचे, म्हणजेच बघा आता पी इथं आहे, पी इथं आहे आणि बी इकडे आहे, पी कडून बी कडे जायचे, ठीक आहे. आणि इथं क्यू आहे, इथं क्यू आहे, क्यू कडून यू इथं आहे, क्यू आणि यू, ठीक आहे. म्हणजे या दोन्ही क्वेश्चन मध्ये आपल्याला काय म्हणलंय, इकडून इकडे जायचे. मग इकडून इकडे जाण्यासाठी आपणाला एक तरी असा लागेल का, असा 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 जर असला तर आपल्याला इकडे जाताच येत नाही. असे जे काही ऑप्शन आहेत त्याला निग्लेक्ट करायचं, डायरेक्ट कट करून टाकायचं. मग बघा आता बघा, हा हे सर्व गोष्टी आहेत तिकडं, हे आहे हे आहे, हा याच्यामध्ये कुठंच अडथळा नाही. पण इथं एक शेवटी इथे हे आहे, शेवटी इथं हे येणार. ह्या ऑप्शननं जर गेलं पहिल्या ऑप्शननं, तर शेवटी काय बसणार, इथं हे ग्रेटर दॅन बसणार, इथं ग्रेटर दॅन बसणार. मग क्यू कडून इकडे जाता येतं का, नाही. म्हणून पहिला ऑप्शन कॅन्सल, काहीच प्रॉब्लेम नाही. मग इथं बघा सेकंड ऑप्शन आहे, सेकंड ऑप्शनला इथं आहे, इथं आहे हे, इथं आहे, इथं आहे, हे बघा इथं जर लेस दॅन केलं, मग सेकंडला काय येणार, इथे इज इक्वल टू येणार, काही प्रॉब्लेम नाही. मग इथं लेस दॅन ऑर इक्वल टू येणार सेकंड ऑप्शन नुसार, हा इथं मग लेस दॅन ऑर इक्वल टू येणार. पहिली कंडिशन सॅटिस्फाय होणार, क्यू कडून यू कडे जाऊ शकतं. पण इथं बघा लगेच यू आणि एच मध्ये लेस दॅन बसणार, इथं दिले हे लेस दॅन, इथं इज इक्वल टू चिन्ह येणार आणि इथं लेस दॅनचं चिन्ह येणार. मग इथं जर इथं लेस दॅनचं आलं तर आपल्याला बी कडे जाता येणार आहे का, नाही. म्हणून सेकंड कॅन्सल. इथं बघा शेवटचा ऑप्शन बघा, कारण इथं सगळ्या ह्याच्यामध्ये असं कुठंतरी असं आहे, फक्त ई मध्ये सगळ्या गोष्टी अशा आहेत. सो आपला ऑप्शन नंबर ई इज द राईट आन्सर, ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजत असेल. तुम्ही डायरेक्ट बसून बघा ना, इथं जर हे बघा डायरेक्ट बसून बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की बाबा हे कसं आन्सर आला. आता बघा इथं लेस दॅन केलं, इथं इज इक्वल टू केलं, इथं लेस दॅन ऑर इक्वल टू केलं, इथं लेस दॅन ऑर इक्वल टू केलं, परत लेस दॅन ऑर इक्वल टू केलं, इथं इक्वल टू केलं, आणि इथं असं आहे, इथं असं आहे. इकडं काय करणार, आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त बी आणि यू ची कंडिशन पाहिजे दोघांच्या घरात. मग सरळ जाऊ शकतात ते घरामध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणून आपला ऑप्शन नंबर ई. आय होप हे तुम्हाला समजत असेल. तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं बघा. तर स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 चे काही क्वेश्चन बघितले आपण, त्याच्यावरती तुम्हाला हमखास क्वेश्चन येणार आहे, फिक्स क्वेश्चन येणार आहे. कोडेड ब्लड रिलेशन कसं असतं हे पण पाहिलं. जे काही हे 2 क्वेश्चन बघितले आपण, ठीक आहे. आता नेक्स्ट आहे मशीन इनपुट आउटपुट. इनपुट आउटपुट वर आपण म्हणजे लगभग प्रत्येक टॉपिकचं क्वेश्चन घेतला आहे इनपुट आउटपुट वर, तुम्ही ते पाहिलं असेल. तर अशा क्वेश्चन मध्ये बघा सगळ्यात महत्वाचं काय असतं माहितीये का, तुम्हाला सगळं माहित असेल. इथून आपण पहिल्या ह्याच्यापासून सांगत आलोय की हे आपलं आन्सर काढायचं असतं यावरचं जे काही गोष्टी आहेत त्यांचं लॉजिक यूज करून, ठीक आहे. तर बघा ओके, ठीक आहे, सुरू करू आपण. सगळ्यात महत्वाचं हे काय बाणा, काय दिले काय नाही, काय दिले काय नाही म्हणसाल तुम्ही, तर याचं काहीच नाही. तर बघा हा जो पहिला डब्बा आहे, आता ह्याचं रिलेशन या डब्यासोबत दिलंय, म्हणजे या डब्यासोबत. हा जो सेकंड डब्बा आहे, सेकंड आणि हा डब्बा याचं रिलेशन याच्यासोबत दिलंय, आणि हा जो काही थर्ड डब्बा आहे याचं रिलेशन याच्यासोबत दिले. म्हणजेच हे जे काही आपले खाल्ले 3 डब्बे स्टेप आली आहे, स्टेप 1 आलेली आहे, हे स्टेप 1 जे आहे या स्टेप 1 ला वरले कोणते डब्बे यूज करून ते स्टेप 1 आली आहे ते डायरेक्ट दिले, ठीक आहे. मग बघा हे समजत असेल तुम्हाला, ओके. बघा पहिल्या डब्या आणि हे जो काही फोर्थ डब्बा आहे त्याच्यावरून स्टेप 1 चा पहिला डब्बा काढलाय, ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल कोणत्यापासून कोणतं आलंय. तर मग या दोघातच बाबा काय आहे असं, त्याच्यावरून आपल्याला आन्सर काढायचे. आता बघा 34 आणि 23 पासून तिने 98 केलेत. 34 आणि 23 नाही होते, 57 नाही होत, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा म्हणजे याचं काही पण लॉजिक असू शकतं, तुम्ही काही पण लॉजिक असू शकतं. तर आपल्याला ते हुडकायचं काय असतं. 34 आणि 23 पासून 98 करायचं, हा. मग बघा तुम्हाला आणि 41 आणि 72 पासून 87 करायचे. 87 72 41 वेगवेगळे नाही, 7 ठीक आहे. ओके ओके ओके, कसं केलं बघा माहितीये का. आता इथून ह्याच्यावरून पण बघू आपण. 3 1 3 6 1 6 3 3 9 6 1 6. ओके ओके ओके, काय प्रॉब्लेम नाही, भेटलं आपल्याला आन्सर, भेटलं काय नाही. आता बघा
ह्या 34 आणि 23 वरून काय केलं माहितीये का, हे जे काही सेकंड डब्बा आहे, हा जो काही सेकंड डब्बा आहे याला या डब्याच्या पहिल्या डब्याने मल्टिप्लाय केले, मल्टिप्लाय आणि हा जो काही फर्स्ट आहे, आपण कलर चेंज करून घेऊ, ठीक आहे. हा जो काही फर्स्ट डब्बा आहे, फर्स्ट, याला हा जो काही सेकंड वाला डब्बा आहे याच्यामधला, याच्यासोबत मल्टिप्लाय केलंय. काय मल्टिप्लाय केलंय? आता बघा, मग याच्यापासून काय आन्सर आलं, बघा आता हा सेकंड डब्बा आहे, सेकंड वाल्याला हा फर्स्ट वाल्यासोबत मल्टिप्लाय केले, तर इथं 4 दुनी 8 आणि हे सेकंड नंबरला घेतले, इथल्या हिच्यानुसार घेतले, ऑर्डरनुसार, म्हणजे पहिल्यांदा 4 दुनी 8 असं केलं, सेकंड वाल्याला फर्स्ट वाल्यासोबत गुणलं आणि त्याला सेकंड नंबरला ठेवलं, 4 दुनी 8 हे झालं. मग नेक्स्ट आहे फर्स्ट वाला जो कोणी आहे हा सेकंड वाल्यासोबत मल्टिप्लाय केलंय आणि त्याला फर्स्ट मध्ये ठेवलंय, म्हणजे 3 त्रिक 9 आणि 4 दुनी 8, याचं लॉजिक हे आहे. ठीक आहे. जसंच बघा इथं, आता बघा 4 आणि इथं ह्याचा आणि ह्याच्यासोबत आहे, आता हे फर्स्ट डब्बा जो आहे हा सेकंड वाल्यासोबत मल्टिप्लाय होणार, 4 दुनी 8, इथं 8 आलंय, आणि सेकंड वाला जो कोणी आहे हा फर्स्ट वाल्यासोबत मल्टिप्लाय होणार, 7 एक 7, म्हणून इथं 7 आलेला आहे. आणि त्याला अरेंज कसं केलंय, जो कोणी पहिल्यांदा मल्टिप्लाय केले त्याला पहिल्यांदा, आणि जो कोणी सेकंड नंबरचा मल्टिप्लिकेशन आहे त्याला सेकंड नंबरला ठेवले. ओके, इकडल्या अरेंजमेंट नुसार त्याला अरेंज केलं नाही, हे समजत असेल तुम्हाला. ठीक आहे, आपण इकडे पेन चेंज करून घेऊ. काय झालं, ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजत असेल. मग नेक्स्ट आहे बघा थर्ड डब्बा. आता 6 पहिल्या डब्यात आहे आणि इकडे 1 पहिल्या डब्यात आहे, म्हणजेच 6 एक 6. नेक्स्ट आहे 3 आणि इकडे 3, 3 into 3 9 हे येत आहे, आणि हे 6 एक 6. आय होप हे तुम्हाला पहिल्या ह्यांचं जे काही स्टेप आहे त्याचं लॉजिक समजलं असेल. जे काही फर्स्ट डब्बा आहे, जो काही पहिला डब्बा आहे त्याच्या रिलेशन सोबत जो कोणता डब्बा आहे त्याच्यामधल्या सेकंड सोबत त्याचं मल्टिप्लिकेशन केलंय. ठीक आहे, कॉम्प्लिकेट करू नका. हा जो पहिला डब्बा आहे त्याच्यासोबत कुणाचं रिलेशन आहे, इकडं या डब्यासोबत रिलेशन आहे, मग याच्यामधला जो कोणी पहिला आहे त्याच्यासोबत त्याला मल्टिप्लाय केलंय आणि पहिल्या नंबरला लिहिले, आणि जो कोणी सेकंड आहे त्याच्या सेकंड सोबत त्याचा मल्टिप्लाय केले, म्हणजे 4 दुनी 8, सॉरी असं उलट वाईस वर्सा, म्हणजे जो कोणी पहिला आहे त्याला दुसऱ्या सोबत मल्टिप्लाय केले, आणि जो कोणी इथला पहिला आहे त्याला याच्या पहिल्या सोबत केले, पहिल्या डब्याच्या. ठीक आहे, आणि त्याला जो कोणी पहिल्या डब्याचे अरेंजमेंट आहे त्याच्यानुसार केले. स्टेप 1 कशी आली हे समजलं तुम्हाला, समजलं. ठीक आहे, नेक्स्ट बघा स्टेप 2. स्टेप 2 आता काय केले बघा, स्टेप 2 काय केलंय, म्हणजे या आता तिघांचा यूज करून ह्या 2 कंडिशन्स आपल्याला स्टेप 2 च्या काढायचे. तर आता बाबा काय केलं त्यानं, 9 आणि 8 आहे, तर 9 आणि 8 आहे. ठीक आहे, 9 आणि 8 आहे, पुन्हा इथं 8, आता बघा 9 8 17, 8 7 15, 6 9 15 परत नाही, असं काय नाही. ठीक आहे, मग बघा म्हणजे काहीतरी ऍडिशन केलंय त्याच्यानुसार तर हे येणार नाही, कारण 2 आकडी संख्येत 23 आणि 24 या सगळ्या याच्यामधलं कुणाचं तरी काहीतरी ऍडिशन केलेली आहे, त्याच्यामुळेच ते आन्सर आलंय. ठीक आहे, काय करू शकतो इथं, काय करू शकतो बघा, असं होऊ शकतं का, 9 8 17, 17 8 25 नाही, 6 7 13 आणि 9 22, हो असं होऊ शकतं, काय प्रॉब्लेम आहे. पण इकडं हे केले ना. ठीक आहे, असं केलं तर बघा 9 8 17 23 15 9 24. ओके, काय केलं माहितीये का, ठीक आहे, हे जे काही पहिला डब्बा आहे, पहिल्या डब्याचे ऍडिशन केले 9 8 17, आणि हा जो काही थर्ड डब्बा आहे त्याच्यातला एका डब्याला घेतलंय 9 8 17, आणि पहिल्यांदा जो कोणी पहिल्यांदा आहे त्याला पहिल्यांदा 17 6 23, हे आपलं स्टेप 2 चा पहिला डब्बा. आता बघा जो कोणी सेकंड डब्बा आहे, हा सेकंड डब्बावाला स्टेप 1 मधला, त्याला हे जे काही सेकंड डब्बा आहे त्याच्यामध्ये ऍड केले 8 आणि 7 15, आणि इथलं 9 इज इक्वल टू 24. तर हे ह्याचं लॉजिक आहे. काय माहितीये का, काय केलं हे समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, हा जो पहिला
सेकंड जे काही स्टेप 1 आहे त्याचा पहिला डब्बा जो आहे हा वाला पूर्ण डब्बा असं समजा, हा पूर्ण डब्बा याची ऍडिशन याचा मधला जो काही थर्ड डब्बा आहे त्याच्यातल्या पहिल्या डब्याला याची ऍडिशन केले, सगळ्यांची ऍडिशन केले. आणि हा जो काही दुसरा डब्बा आहे, इथं आपण हा जो दुसरा डब्बा आहे याची ऍडिशन याच्या मधल्या दुसऱ्या डब्याशी केले, हा डब्बा. ओके. आणि त्याला इथं दुसऱ्याला इथं ठेवले आणि जो काही पहिल्याचा आन्सर आहे त्याला इथं ठेवले. ठीक आहे. पिवळं जरा जास्त त्रास देतो डोळ्याला, नाही काळू करू. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल पहिली स्टेप. ठीक आहे. आता बघा स्टेप टू कशी आली तुम्हाला समजलं असेल. आता स्टेप 2 वरून स्टेप 3 काढायचे. आता इथं बघा, इथं पण वर 2 डबे आहेत, इथं पण खाली 2 डबे आहेत. म्हणजेच इंडिव्हिज्युअल डब्यांचं लॉजिक तिथं असू शकतं. तर काय असू शकतं बघा, आता इथं 24ला 2 केले आणि 23ला 1.5 केले. इथं 24चं 2चं समजू शकतं, याला 12नं डिवाइड केले, याला 12नं डिवाइड केले, 12 2 24 असं वाटतंय. हा, दुसरं पण असू शकतं, काय प्रॉब्लेम नाही. पण 23ला जर 12नं डिवाइड केलं, 12 1 12 येऊ शकतं आणि उरले 11. नाही, हे नाही येणार. 12 तर नाही, ह्याचं लॉजिक 12 तर नाही. मग काय बाबा. ठीक आहे. आता याला काय होऊ शकतं की 2 येऊ शकतं. 2 गोष्टी आहेत. आता बघा, इथं हे पण असू शकतं की हा जो काही सेकंडवाला नंबर आहे याला पहिल्या नंबरनं डिवाइड केले. म्हणजेच हा जो काही 4 आहे याला 2 न डिवाइड केलं तर आन्सर काय येणार? 2. मग इथं बघा, आता 2ला 3 न डिवाइड करायचं, 3ला 2 न डिवाइड केलं तर बेक बे पंचे 10, त्याला आपला आन्सर. तर हे असं लॉजिक आहे. स्टेप 2चं स्टेप 3 काढण्यासाठी काय लॉजिक आहे, तर जो काही पहिला डब्बा आहे, हा जो काही पहिला डब्बा आहे याच्याला ह्या 3 न डिवाइड करायचं. ह्याला जर 3ला 2 न डिवाइड केलं तर 1.5, म्हणजे जो काही सेकंडवाला डब्बा आहे त्याला फर्स्ट वाल्याने डिवाइड करायचं. आणि याच्यामध्ये पण इथं 4 सेकंडवाला आहे, इथं फर्स्टवाला 2, बेदोनी 4, हे आपला आन्सर. ठीक आहे. आय होप हे समजलं असेल. 4th स्टेप तर सगळ्यात सोपी आहे. 4th स्टेप मध्ये काय नाही केले, हे जे काही 2 डबे आहेत त्याला मायनस केले, मग हे आन्सर आलं 2 मायनस 1.5. तर इथं 5, इथं 0.0. ठीक आहे, 0.5. तर हे आपला आन्सर आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजत असेल की या स्टेपचं काय लॉजिक आहे. ठीक आहे. यांच्या लॉजिक वरून हे जे काही आपल्याला इनपुट दिलेलं आहे आन्सरमध्ये त्याचं आउटपुट काढायचं असतं, म्हणजे स्टेप काढायचे असतात. यामध्ये 4 स्टेप दिले तर याच्यावरून 4 स्टेप याच्या काढायचं, त्याच्यावरून क्वेश्चन विचारले जातात, हे तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. तर हे होतं इनपुट आउटपुट, मशीन इनपुट आउटपुट. ठीक आहे. नेक्स्ट पझल, सगळ्यात इम्पॉर्टंट मेन्स लेवलला जे काही आहे ते पझल आहे. प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यात काही वाद नाही. पण पझल जर केलं तर आपलं जे काही कन्सेप्ट आहे त्या सर्व गोष्टी क्लिअर होतात. तर एक मिनिटात देतो, तुम्ही बघून घ्या म्हणजे पझल काय आहे ते. आणि तुम्ही सॉल्व्ह करा पॉज करून व्हिडिओ. नंतर त्याचं जे काही आन्सर आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलवर पण टाकू शकता. ते आहे @बालक अकॅडमी. मराठीमध्ये चॅनलचं नाव आहे. ठीक आहे. सर्च करू शकता, तुम्हाला भेटून जाईल. किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टेलिग्रामची लिंक आहे, त्याला जॉईन करू शकता. इथंपर्यंत जर काही तुम्हाला वाटलं की बाबा महत्वाचं आहे, एक्झाम रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, तर लाईक करू शकता. तुमचे जर काही सजेशन्स असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. ठीक आहे. तर बघा, वेळ नका घालू, इथं आपण डायरेक्ट सुरू करू. काय क्वेश्चन दिलेला आहे, आय होप तुम्ही पॉज करून सोडवला असेल, हेच इच्छा आहे. नंतर बघा, 8 पर्सन्स आहेत म्हणलंय, A to H appeared for interviews in same year. म्हणजे त्यामध्ये जान, फेब, मार्च आणि एप्रिल हे आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं 3 आणि 16 या 2 डेट आहेत. ठीक आहे. 4 महिने 2 डेट आहेत. डायरेक्ट घेऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. नो 2 पर्सन गिव्ह इंटरव्ह्यू ऑन सेम डे. ऑब्व्हियसली नाही देणार, कशाला देणार, बरोबर ना. आणि त्यांना काही कलर्स आवडते म्हणले. इंटरव्ह्यूला शर्ट, वेगवेगळ्या कलरचे शर्ट्स लिहून गेले. तर ते काय आहे बघू, आपण सॉल्व्ह करू. हे आहे आपला क्वेश्चन. तर बघा, 8 पर्सन्स अपियर्ड इन हे. मग काय काय आहे इथं, जानेवारी आहे, फेब आहे, मार्च आणि एप्रिल. ठीक आहे. ओके. हे आपण असं हे रांगोळी काढून घेऊ मस्तपैकी, म्हणजे एक्झाम मध्ये टाइम गेला पाहिजे आपला.
तर असं नाही करायचं, पटपट पटपट पट आपलं हे करून घ्यायचं. इथं कसं आहे, आपल्याला पुसायला वगैरे समजावायला वेळ लागतो म्हणून, ना दुसरं काय नाही. वेळ घालवायचा नाही, तुमचा वेळ जिथं वाचल तो तुम्हाला फायदेशीर. 3 आणि 16 डेट आहे, 2 डेट आहेत, 3 आणि 16. इकडं 3 आणि 16. ओके, हा इकडे 3 आणि 16. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे इथे डायरेक्ट मंथ लिहून घ्यायचं, 31, 28 और 29. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. 31 आणि 30. ठीक आहे, आपण कलर चेंज करून घेऊ. हा, आता बघा डायरेक्ट सुरू करू आपण. इथे डायरेक्ट दिले, सी गेव इंटरव्ह्यू इन अ मंथ ऑफ विथ लेस दॅन 31 डेज, म्हणजे सी इज नॉट इक्वल टू 31 डेज. इथे डायरेक्ट दिले. ठीक आहे, द वन हू व्हाईट शर्ट गेव इंटरव्ह्यू इमिजिएट आफ्टर सी. इथे बघा व्हाईट शर्ट वाला जो कोणी आहे हा इमिजिएट आफ्टर सी असा आहे. ठीक आहे, मग डायरेक्ट इथे आपण लिहू सीच्या इमिजिएट आफ्टर व्हाईट आहे म्हणलंय, काहीच प्रॉब्लेम नाही. हा, नेक्स्ट आहे ए ओर ब्लू शर्ट. ए ला ब्लू आवडतो, काही प्रॉब्लेम नाही. ए हा ब्लू आवडतो. ए हा जो काही आहे हा ओबिडियंट स्टुडंट आहे इंटरव्ह्यूला. ठीक आहे, नंबर ऑफ पर्सन्स हू गेव इंटरव्ह्यूज आफ्टर एच्या नंतर जेवढे आहेत वॉज इक्वल टू द नंबर ऑफ पर्सन्स हू गेव इंटरव्ह्यूज बिफोर वन हू ब्लॅक शर्ट. म्हणलं ब्लॅक शर्ट, ब्लॅक सूट. ओके, हे बरोबर आहे. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. एच इंटरव्ह्यू वॉज सम टाइम आफ्टर द वन हू ब्लॅक शर्ट, म्हणजे ब्लॅकच्या नंतर एचा इंटरव्ह्यू आहे. ब्लॅकच्या नंतर एचा इंटरव्ह्यू आहे. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. मग बघा एफ इमिजिएटली आफ्टर जी बट इन डिफरंट मंथ. आता बघा एफ जो आहे हा इमिजिएट आफ्टर जी आहे, बट मंथ वेगवेगळे आहेत. मग इथं 3 कंडिशन येऊ शकतात, इथं एक आणि इथे. ठीक आहे, आपल्याला घ्यायचं नाही, ते नंतर जर घेतलं तर बघू आपण. हा, इथपर्यंत झाला आपला डिफरंट मंथ पर्यंत झाला. नेक्स्ट आहे द पर्सन हू अपियर्ड फॉर इंटरव्ह्यू ऑन 3rd एप्रिल ग्रीन शर्ट. आता इथे डायरेक्ट दिले 3rd एप्रिल, म्हणजे 3rd एप्रिलला कोण आहे इथं आहे, तर याला आपण ग्रीन देऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. ही कंडिशन झाली. 2 कंडिशन का घेतोय, कारण आपणाला माहिती नाही किती कंडिशन मध्ये होऊ शकतं, म्हणून पहिल्यांदा घेताना 2 कंडिशन घ्यायचं, काय प्रॉब्लेम नाही. इथे बघा 3rd एप्रिल वाला झाला, ग्रीन शर्ट लिहतोय म्हणलं त्यानं, काही प्रॉब्लेम नाही, चांगला आहे. मग म्हणले द पर्सन विथ येलो शर्ट हॅड इंटरव्ह्यू इमिजिएट आफ्टर बी. बीच्या इमिजिएट नंतर येलो वाला आहे, मग आपण इथं घेऊ बी च्या इमिजिएट नंतर येलो, काहीच प्रॉब्लेम नाही, इमिजिएट नंतर आहे म्हणून. मग बघा सी डिड नॉट ग्रीन शर्ट, सी ला ग्रीन शर्ट आवडत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. मग बघा म्हणजेच आता बघा इथून डायरेक्ट तुम्हाला समजून जाईल सी कुठं बसते. सी इथं बसणार नाही, कारण सीच्या इमिजिएट नंतर व्हाईट आहे, सीच्या इमिजिएट नंतर व्हाईट आहे, आणि सी जो आहे हा लेस दॅन 31 डेज आहे, म्हणजे सी ला 2च कंडिशन उरल्या. एक तर सी इथे येऊ शकतो आणि व्हाईट इथे येऊ शकतो, WHITE. ठीक आहे, किंवा सी इथे येऊ शकतो आणि व्हाईट इथे येऊ शकतो. ठीक आहे, ही कंडिशन गेली, ही कंडिशन गेली. ठीक आहे, पटपट आपल्याला हे करायचं. नेक्स्ट आहे ए अँड एफ डिड नॉट अपियर इंटरव्ह्यू इन सेम मंथ. काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणलं ए आणि एफ हे एका मंथ मध्ये नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. नाकारानात आपल्याला काय करायचंय. ठीक आहे, मग बघा डी हा ब्राऊन शर्ट आवडतो, ब्राऊन रंग. डी ला हा ब्राऊन शर्ट आवडतो, आवडू द्या आपल्याला, काय ज्याची आवड, ब्राऊन. ठीक आहे, मग बघा डी ला ब्राऊन शर्ट आवडतो अँड हिज इंटरव्ह्यू वॉज इमिजिएटली आफ्टर एचच्या इमिजिएट नंतर याचा इंटरव्ह्यू आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. डी ला ब्राऊन रंग आवडतो, एचच्या इमिजिएट नंतर आहे. ठीक आहे, मग बघा नेक्स्ट आहे ई अँड द वन हू ओर रेड शर्ट. इथं आहे ई अँड द वन हू ओर रेड शर्ट हॅड इंटरव्ह्यूज कॉन्झिक्युएटली. ई आणि जे काही रेड आहे हे एका लगट आहेत म्हणले, ई आणि रेड यांचा काही महिना दिला नाही, म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये ते इंटरव्ह्यू देत आहेत. ठीक आहे, मग बघा नेक्स्ट आहे सी अँड डी डिड नॉट गिव्ह इंटरव्ह्यूज कॉन्झिक्युएटली, म्हणजे सी अँड डी हे एकत्र नाहीत, काहीच प्रॉब्लेम नाही. मग बघा जी डिड नॉट व्हाईट, जी हा व्हाईट नाही म्हणले, जी इज नॉट इक्वल टू व्हाईट. व्हाईट कुठं आहे बाबा, व्हाईट इथं आहे, इज नॉट इक्वल टू जी. कंडिशन झाल्या.
याच्यावरून तुम्हाला एक कंडिशन समजलं असेल की डायरेक्ट कंडिशन बसते बघा. आता बघा इथं तर डायरेक्ट बसतं, इथं जी येत नाही. जी इथे येत नाही कारण जीला वाईट नाही, कारण आणि जीच्या इमिजिएट नंतर एफ आहे म्हणलंय. मग जी आणि एफ ला एकच कंडिशन, ही वाली जी एफ नाही हा, इथं जी आणि एफ. ठीक आहे, मग ही कंडिशन झाली पहिल्या कंडिशन नुसार. इथं डायरेक्ट बसते म्हणून आपण डायरेक्ट घेऊ. ठीक आहे, ए ला ब्लू शर्ट आवडतो, काही प्रॉब्लेम नाही. ब्लॅक आणि ई रेड ई रेड ई रेड. डी आणि सी इमिजिएट नेवर नाही. बीच्या इमिजिएट नंतर येल्लो आहे म्हणलंय. एचच्या इमिजिएट नंतर डी आणि डी ला ब्राऊन रंग आवडतो. ब्राऊन रंग ब्राऊन रंग ब्राऊन रंग. हा, एच आणि डी ला एकच कंडिशन उरली. एच इथे येऊ शकतो आणि डी इथे येऊ शकतो. डी आणि डी ला ब्राऊन रंग आवडतो. ब्राऊन रंग. रंग रंग कलर. एच आणि डी ही कंडिशन झाली. एच आणि डी दुसरीकडे कुठे बसू शकत नाही कारण एच जर इथं बसला, ओके एक मिनिट, एच इथं पण होऊ शकतो. एच व्हाईटला पण येऊ शकतो. ठीक आहे, म्हणून गडबड करायचं नाही. पण ठीक आहे, आपण हे कंडिशन बसवून घेऊ. कुठून तर बसावं लागेल आपल्याला. ओके, मग बघा आता काय कंडिशन आपण घेऊ शकतो. ब्लॅकच्या नंतर ए आहे. ए कुठं कुठे येऊ शकतो बघ. जर समजा ए ला इथे घेतलं, ए ला इथे घेतलं आणि ब्लॅकला इथे घेतलं, एच ला ब्लॅक जर घेतलं, काय आहे का प्रॉब्लेम नाही. ए ला ब्लू घेतलं, इथं ए ला ब्लू घेतलं, काहीच प्रॉब्लेम नाही. सी आणि डी, ओ सी आणि डी एक लगट नाहीत म्हणून एच इथे येत नाही. इथं आहे सी आणि डी एक लगट नाहीत म्हणून एच इथे येत नाही. ही कंडिशन झाली. कंडिशन का येते याच्यापेक्षा का नाही येत हे माहिती पाहिजे पहिल्यांदा, तरच आपण काय झालं काय होतं तुम्हाला. ओ अरे एवढं ठीक आहे, इतना गलत कोण होऊ शकता. ठीक आहे, आता मग एच आणि जे काही डी आहे त्याला एकच कंडिशन उरली इथली. एच व्हाईटला येणार आणि डी इथे येणार. डी ला ब्राऊन रंग ब्राऊन रंग. ठीक आहे, ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली. ठीक आहे, मग आता ए ला एकच कंडिशन उरली. ए इथे येणार ब्लू. ए इज इक्वल टू ब्लू आणि हा ब्लॅक आहे, हा ब्लॅक आहे. मग ब्लॅकला इथे येणार कारण एच्या जेवढे पुढे आहेत तेवढे ब्लॅकच्या मागे आहेत म्हणले आणि ब्लॅकच्या नंतर ए आहे म्हणले. ठीक आहे, ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली. ए ला ब्लू आवडतो, ही कंडिशन झाली. जी ची एफ ची कंडिशन झाली. बी च्या इमिजिएट नंतर येल्लो आहे म्हणले. आता बी ला काय आवडतं बाबा. डी ला ब्राऊन, ई आणि रेड हे एक लगट आहेत म्हणले. बी ला ब्राऊन आवडला, बीच्या नंतर ई, बीच्या नंतर येल्लो, बीच्या नंतर येल्लो. ए आणि एफ, ए इज नॉट इक्वल टू एफ. ओके 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 ओके. ए आणि एफ ची कंडिशन आहे बघा इथे. ए अँड डी नॉट इन सेम मंथ. ए आणि एफ जे आहेत हे सेम मंथ मध्ये नाही. इथं दिले, इथं मंथ म्हणले, मंथ मंथ. ए आणि एफ हे सेम मंथ मध्ये नाहीत म्हणजेच ए ची कंडिशन इथे येणार नाही. आय होप हे समजलं असेल. म्हणजेच जी काही पहिली कंडिशन आहे ती आपली ऑब्व्हियसली रॉंग आहे. म्हणजेच मग आता ही जी काही सेकंड कंडिशन आहे त्याच्यावरून आपल्याला बसवायचंय. माहिती आपण हे काढलं सगळंच. आय होप हे मला समजत असेल. ठीक आहे, मग आपल्याला एकच कंडिशन उरली. इथं सी, इथं सी, इथं ग्रीन 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 आणि व्हाईटची कंडिशन काय होती बाबा. व्हाईटची कंडिशन जीच्या इमिजिएट नंतर वाय नाही, सीच्या इमिजिएट नंतर व्हाईट आहे म्हणलंय. मग इथं दोन कंडिशन घेऊ कारण आपल्याला जीला एक बसवायचा आहे. मग बघा इथं हा जीच्या इमिजिएट नंतर एफ होता, जीच्या इमिजिएट नंतर एफ होता, इथे कंडिशन येणार आणि जीला वाईट आवडत नाही म्हणून जीच्या इमिजिएट नंतर एफ इथे येणार. मंथ वेगवेगळे आहेत म्हणले. ठीक आहे, आपण काही प्रॉब्लेम नाही. सी आणि डी ची कंडिशन आहे. बीच्या इमिजिएट नंतर ए ब्लू, ए ब्लू, बी ब्लू, सी ब्लू, डी ब्लू. आणि बघा ए ला परत एकच कंडिशन उरली. ए ला एकच कंडिशन उरली का, कारण म्हणजे ह्या कंडिशन मध्ये सेकंड कंडिशन मध्ये ए इथंच येणार, ए इथंच येणार, ए इथंच येणार आणि ए ला ब्लू आवडणार. पण ए आणि जी काही एफ आहे हे सेम मंथ मध्ये नाहीत म्हणले. मग ही जी कंडिशन आहे ही रॉंग असणार. जर समजा ए ला इथे घेतलं, ए ला इथे घेतलं पण जो काही ब्लॅक आहे त्या ब्लॅकच्या पाठीमागून एच्या पुढं सेम पाहिजे. मग ब्लॅकला जागा नाही आणि ब्लॅक हा एच्या अगोदर पाहिजे. ठीक आहे, म्हणून ती कंडिशन रॉंग. आता उरली एकच कंडिशन, मग त्या कंडिशनवर आपण बसू. ठीक आहे, आय होप तुम्हाला कसं एलिमिनेट करायचं हे समजलं असेल. क्या हुआ रे, काय ऐसा कर रहे हो. आपण कलर बदलू म्हणजे तुम्हाला वेगळं वाटणार. ठीक आहे, हा आता बघा
इथं जी आणि एफ राहिली. हा, जी आणि एफ, जी आणि एफ. ठीक आहे. आणि सीच्या इमिजिएट नंतर व्हाईट आहे. ठीक. हे जरा जास्तच हे वाटतं ना वेगळं, डोळ्याला त्रास होतो ना याचा. मग आपण कलर बदलू पटकन, तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे. ठीक आहे. हा, जी आणि एफ, जी एफ झाली ग्रीन झालं. हा, इथलं जी काढून टाकू आपण, इथलं जी काढून टाकू. ठीक आहे. आणि ग्रीन, ग्रीनची काय कंडिशन होती, ग्रीन इथं काय आला, ग्रीन इथं एकच कंडिशन होती ना ग्रीनची. हा, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. जी एफ व्हाईट झाला. आता बघा, ए आला, ए ला कुठं कुठं बसू शकतो, ए कुठं कुठं बसू शकतो बघा. ए ला दोनच कंडिशन आहेत. ए ला जर इथे घेतलं, ए ला इथे घेतलं, ए ला काय आवडतं, ए ला काय नाही आवडत, ए ला काहीच नाही आवडत का, ए ला ब्लू आवडतं ना. हा, ए ला ब्लू आवडतं, इथं ब्लू केलं. आणि एच्या नंतर दोघ जण आहेत, मग ब्लॅकच्या नंतर पण अगोदर हे दोघ जण पाहिजे आणि ब्लॅकच्या नंतर हे पाहिजे. मग इथं ब्लॅक घेतलं, BLAC ब्लॅक घेतलं, ही कंडिशन बसली. इथं दिलंय एच्या नंतर जेवढे पाहिजे तेवढं, इथं मग ब्लॅकची कंडिशन झाली. आता बीच्या इमिजिएट नंतर येल्लो आहे म्हणलंय, बीला एकच कंडिशन उरली, बीला एकच कंडिशन उरली, इथली नाही. ई आणि रेड आहे, जी ची एफ झाली, बी येल्लो झाली. ए आणि एफ मंथ मध्ये, ए आणि एफ सेम मंथ मध्ये नाही, ए ला ब्लू. सी आणि व्हाईट झालं, सी, सी आणि डी. हा, सी आणि डी एकत्र नाहीत म्हणले, सी आणि डी एकत्र नाहीत. ओके. मग डी जर इथे येत नसल, डी जर इथे येत नसल, ई आणि रेड हे लगट आहेत म्हणलंय. डी जर इथे येत नसल, मग डी इथं जर आलं, डी जर इथं असल, जर समजा ह्याच्यामध्ये जर डायरेक्ट बसवलं, इथं ए ब्लू, ए ब्लू, इथं काय ब्लॅक, इथं ब्लॅक. ओके, ब्लॅक. मग उरलं काय कंडिशन, बी येलो, ए ब्लू, डी ब्राऊन. हा, एचच्या इमिजिएट नंतर डी आहे म्हणजे एचच्या इमिजिएट नंतर डी. आता एचच्या इमिजिएट नंतर डी. हा, डी ला एका जागा उरली, इथं एच. इथं समजा एच घेतलं, इथं समजा एच घेतलं, एचच्या इमिजिएट नंतर डी. डी ला ब्राऊन रंग आवडतो, ब्राऊन. इथं आहे कंडिशन ती. ठीक आहे, ही कंडिशन आहे ती. एचच्या इमिजिएट नंतर डी आणि डी ला ब्राऊन रंग आवडतो, ही झाली कंडिशन. आता ई आणि रेड आणि बी, आणि बीच्या इमिजिएट नंतर येल्लो आहे, बीला एकच कंडिशन उरली इथली, बीच्या इमिजिएट नंतर येल्लो. ठीक आहे, बीच्या इमिजिएट नंतर येल्लो, ही कंडिशन झाली. आणि ए आणि एफ ची कंडिशन झाली. ई आणि रेड एकच कंडिशन उरली. आता ई आणि रेड हे लगट आहेत म्हणले, मग एकच कंडिशन उरली, ई इथे येणार, ई इथे येणार आणि रेड इथे येणार. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. हे आहे आपला आन्सर, बी, जी, एफ, सी, ई, ए, एच आणि डी. इथं उरलेला कलर कोणता असेल तो टाका. ग्रीन आहे, रेड आहे, पिंक आहे. बीला पिंक आवडतो, बीला काय पिंक आवडतो. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. पिंक, येलो, ब्लॅक, रेड, व्हाईट अँड तुम्हाला जर म्हणजे याचं हे जर आन्सर हे करायचं असेल, तुम्ही याला सॉल्व्ह करा पहिल्यांदा. तुमचं ह्याचा आन्सर सेम येते का बघा, काय चुकतं हे पण बघा. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर हे आहे आपलं, हे एक पझल झालं. ठीक आहे. आपण एक लास्ट पझल घेऊ आपण, शेवटचं एक पझल. व्हिडिओ मोठा होईल, तुम्हाला पण हे होईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे काही डिफरंट लेवलचे आणखीन पझल किंवा डिफरंट टाईप्सचे आहेत ते पण घेऊ. या 2 दिवसामध्ये आपण पूर्ण फोडून काढू, काय टेन्शन नाही. नेक्स्ट बघा, वेळ न घालता आपण डायरेक्ट हे सुरू करू. हे ब्लू जरा जास्तच हे दिसतंय, मग आपण ह्याला परत रेड करू. ठीक आहे. हा, नेक्स्ट बघा, एक अॅन्युअल कॉम्पिटिशन आहे म्हणलंय इन अ स्कूल अॅन्युअल कॉम्पिटिशन आहे म्हणलंय. एक मीटिंग आहे 7 डेजची. ठीक आहे. द पीपल डिफरंट डेजिग्नेशन, प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट अँड दिस अँड दॅट. ओके, काय प्रॉब्लेम नाही. 7 पीपल आहेत आणि डिफरंट डेजिग्नेशन आहेत. आपण डायरेक्ट सुरू करू. ठीक आहे. मग डेजिग्नेशन काय आहे तर प्रेसिडेंट. प्रेसिडेंट हा ऑब्व्हियसली मोठा असणार, इथं दिलं पण असतंय, इथं दिलं असतंय द डेजिग्नेशन इन डिक्रीजिंग ऑर्डर. आणि हा जो काही प्रेसिडेंट आहे 1 नंबरला आहे प्रेसिडेंट जी, काय प्रॉब्लेम नाही. आपण मग सुरू करू. म्हणजे तुम्ही पझल जर जास्त सॉल्व्ह केले तर तुम्हाला एवढं वाचायची गरज नाही. तेच सांगतोय, कुठं तुमचा टाइम वाचतोय, 1-1 मिनिट, 1-1 सेकंद, हा महत्वाचा आहे. प्रेसिडेंट झाला, पुन्हा सेक्रेटरी आहेत, सेक्रेटरी साहेब आहेत, पुन्हा स्पोर्ट्स हेड म्हणून आहेत कोणीतरी. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पुन्हा कल्चरल हेड म्हणून पण आहेत. बापरे, एवढं पण असतं का, कल्चरल हेड पण आहेत. मग आहे ऑर्गनायझर आणि नंतर स्टुडंट. ऑर्गनायझर आणि नंतर आहे स्टुडंट ऑलवेज इन लास्ट. ठीक आहे. मग बघा, हे आपण असं केलं, हे असं का होतंय हे. ठीक आहे. थोडं रांगोळीला जरा समजून घ्या.
तर हे इथं हे त्यांचं हे आणि त्यांचं काय आवडतं का त्यांना ना डिफरंट डेजिग्नेशन ऑल्सो बिलॉंग टू डिफरंट हाऊस कलर्स म्हणले याच्यात पण कलर्स आहेत ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मग हे पण कंडिशन घेऊ आपण 2 कंडिशन वाल्या ठीक आहे मेन्स आहे प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो तेव्हाच तुम्हाला मार्क देणार आहे त्यांना ठीक आहे तर काही घाबरायचं नाही ठीक आहे क्वेश्चन बघू मोठा लट तर बघा डी इज रँकड हायर दॅन ई बट नॉट कल्चरल हेड डी इथे येत नाही डी पण हा ई पेक्षा मोठा आहे म्हणले असू दे काय प्रॉब्लेम आहे मग बघा नेक्स्ट आहे द पिंक हाऊस वॉज रँक लोअर दॅन ब्लू बट नॉट वॉज ऑर्गनायझर जो काही पिंक आहे हा ऑर्गनायझर नाही म्हणजे इथं लिहायचं इज नॉट इक्वल टू पिंक पिंक ठीक आहे मग काय कंडिशन आहे द पिंक हाऊस इज रँक लोअर दॅन ब्लू हाऊस इथं ब्लू इथं पिंक लोअर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही टू पीपल बिटवीन एफ अँड द वन हू फ्रॉम व्हाईट एफ वॉज हायर दॅन लॅटर एफ वॉज हायर दॅन द लेटर बट नॉट हायेस्ट एफ आणि जे काही व्हाईट कलर आहे जे काही व्हाईट कलर आहे त्याच्यामध्ये दोघ जण आहेत म्हणले एफ आणि व्हाईट मध्ये आता बघा आणि असं दिले काय दिले एफ वॉज रँक्ड हायर दॅन लेटर लेटर म्हणजे काय नंतर जो कोणी आहे त्याच्यापेक्षा एफ मोठा आहे असं दिलंय आणि जो काही आहे नंतर दिले बट नॉट हायेस्ट बट हे कुणासाठी एफ साठी ठीक आहे एफ हा प्रेसिडेंट नाही मग एफ इथे येत नाही काही प्रॉब्लेम नाही राहू द्या A is ranked immediately higher than G. A immediately higher than G. I hope. मग बघा and does not belong to white color. मग A हा white color ला आवडत नाही ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे A इथं येणार immediately higher than white house हा नेक्स्ट आहे E was ranked immediately higher than white house मग E इथे येणार इथे येणार ठीक आहे व्हाईटच्या इमिजिएट हायर आहे म्हणले त्यांना नेक्स्ट आहे द पर्सन हू हॅज ग्रीन हाऊस इज इमिजिएटली हायर दॅन द येलो हाऊस ग्रीन हाऊस पटमन लिहून घ्यायचं ग्रीन हाऊस येलो हाऊस इमिजिएटली ऊपर आहे नेक्स्ट आहे बट वॉज नॉट व्हाईस प्रेसिडेंट और ऑर्गनायझर ग्रीन हाऊस हा व्हीपी नाही ग्रीन हाऊस जो आहे हा व्हीपी नाही ग्रीन हाऊस हा व्हीपी नाही आणि ग्रीन हाऊस काय नाही ऑर्गनायझर पण नाही मग इथं ग्रीन हाऊस आपण असं करू ग्रीन ठीक आहे ग्रीन हाऊस हा ऑर्गनायझर आणि हे नाही ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही काहीतरी असेल तो बी वॉज रँक्ड हायर दॅन ब्राऊन हाऊस इथं पण ब्राऊन आहे बी वॉज रँक्ड ब्राऊन ठीक आहे नेक्स्ट आहे 1% डी अँड सी वर सी हायर दॅन बिलॉंग टू रेड हाऊस ठीक आहे 1 डी अँड सी मध्ये एक जण आहे म्हणलंय सी हा रेड पेक्षा मोठा आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही सी इज हायर दॅन 1 बिलॉंग टू रेड एवढ्या कंडिशन आहेत या कंडिशन वरून तुम्हाला पझल बसवायचा आहे तर बघा काय काय होऊ शकतं सुरू कुठून करू शकतो बघा आपण काय दिले काय माहितीये का इथे आपल्याला दिले एक कंडिशन फिक्स आहे एफ आणि ई ची एफ आणि ई कुठं कुठं बसू शकतं ते बघा पहिल्यांदा मग बघा इथं समजा एफ दिलं इथं समजा एक सोडून ई दिलं आणि इथं वाईट दिलं एक कंडिशन आहे तिची ठीक आहे नेक्स्ट त्याच्यावरून काय कंडिशन बसू शकते बघा सी आणि डी मध्ये एक जण आहे जीच्या वर ए आहे ईच्या वर डी आहे म्हणले ईच्या वर डी आहे डी आणि सी मध्ये एक जण आहे पण सी ला काही वाईट आवडतं का ओके याच्यावरून बघू डायरेक्ट आपण आता ही एक कंडिशन इथं बसले बघा म्हणजे बसच आहे असं वाटतंय इथं बघा एफ ला इथं घेतलं ई ला जर इथं घेतलं आणि व्हाईटला जर इथं घेतलं व्हाईटला कारण एफ आणि ई मध्ये एक जण आहे आणि एफ आणि व्हाईट मध्ये दोघं जण आहेत पण जो काही ई आहे हा व्हाईटच्या इमिजिएट वर आहे म्हटलंय मग बघा आता नेक्स्ट आहे ईच्या वर डी आहे पहिल्यांदा इथं डी ला इथं घेऊ आपण डी ला इथं जर घेतलं डी ला जर इथं घेतलं डी आणि सी मध्ये परत एक जण आहे म्हणलंय डी आणि सी मध्ये जर परत एक जण आहे म्हणलंय असं तर डी आणि सी मग कुठे येऊ शकतो सी
सी. समजा सी ला जर खाली घेतलं, ओके बघू आपण. इथं जर सी ला घेतलं, दोन कंडिशन येणार सी ला, वर पण येऊ शकतं खाली पण येऊ शकतं. एकदा खाली घेतलं आणि रेडच्या वर सी आहे म्हणले. आता रेडच्या वर सी आहे, जी आणि ए. आता जी आणि ए ला व्हाईट आवडत नाही, जी आणि ए ला एकच जागा उरली, जी आणि ए ला. ए ला व्हाईट आवडत नाही, ओके काय प्रॉब्लेम नाही. डी आणि सी. आता सीच्या खाली रेड आहे म्हणले, काय प्रॉब्लेम नाही. ब्राऊनच्या वर बी आहे, बी ला एकच जागा उरली, इथं बी ला एकच जागा उरली, बी ला एकच जागा उरली, ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे हे तरी बसलं या कंडिशननुसार, फक्त कलर बसायचे आहेत. ब्राऊनच्या वर बी, पिंक इथे येत नाही, ग्रीन इथे येत नाही. ओके 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 ओके. हा, अभी ना जाऊं छोडकर, हे झाली जी झाली कंडिशन. डी आणि सी ची झाली. रेडच्या वर सी आहे म्हणले, मग रेडला दोन जागा आहेत, इधर इथं और इथं. येलोच्या वर ग्रीन आहे, ग्रीन इथे येत नाही म्हणून येलो पण इथे येत नाही. येलो आणि ग्रीन, येलो आणि ग्रीन दोन कंडिशन आहेत. डी तिथे येत नाही, येलो आणि ग्रीन. समजा येलोला इथे घेतला, समजा येलोला इथे घेतला, येल्लोला इथे घेतला, ग्रीनला इथे, ग्रीन इथे येणार मग. आणि बीच्या वर ब्राऊन आहे म्हणलंय, पिंक इथे येत नाही, ब्लूच्या खाली पिंक आहे, ब्लूच्या खाली पिंक आहे. ग्रीन आणि येलो ही कंडिशन झाली, ब्लूच्या खाली पिंक आहे. रेडच्या वर सी आहे, ब्राऊनच्या वर बी आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हायर दॅन द पर्सन वॉज ब्राउन हाऊस 1% and C higher than one who belong to red house. ठीक आहे. C where C is ranked higher and belong to red house. ओके, गलत बात. इथं नीट वाचा. इथं काय म्हणलंय, 1% D and C where, हे काय झालं, सॉरी, हा, where C was ranked higher and belong to red house. म्हणजे C हा रेडला आवडतो, C रेडच्या वर नाही. C इज इक्वल टू रेड आणि C हा डीच्या वर आहे, C हा डीच्या वर आहे, असा विषय येतो. इथं बघा, वेअर C इज रँक्ड हायर असं म्हटलंय. मग ही कंडिशन सगळीच आपली इथं म्हणजे हे चुकीची ठरणार. ठीक आहे, आपण बघू. म्हणजे आपल्याला सोप, काय घाबरायचं नाही. म्हणजे आपलं काय होतं माहितीये का, एक्झाम मध्ये पण आपली काय चूक होऊ शकते ते तुम्हाला इथंच दिसून येईल. म्हणजे तुमचं रॉंग कंडिशन रीड करणं हे पण पझलला टाइम कन्झ्युमिंग होऊ शकतं. समजा डी आणि सी मध्ये एक जण आहे, म्हणजे डी हा वर आहे, इथं आत्ताच आपण पाहिलं, हा डी इथं वर आहे आणि हा रेड आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. डी आणि सी झालं, डी आणि सी ची कंडिशन झाली, ही रेड झाली, ही डी आणि सी झालं, एफ ए ई डी ई झालं. आता जीच्या वर ए आहे. हा, तर इथे एक कंडिशन उरली, जीच्या इमिजिएट वर ए आहे आणि ए ला व्हाईट नाही आवडत, इथं आहे ती. मग ए ला इथे एकच कंडिशन आहे, ए आणि इथं जी, आणि मग उरलं आता सी. हा, पिंक ब्लू आणि ब्राऊनच्या वर बी आहे. बी ला काय आवडतं का बघा, डी ब्लूच्या खाली पिंक, येलो इमिजिएट वर ग्रीन. हा, एकच कंडिशन उरली, इथं इथं ग्रीन येणार, इथं ग्रीन येणार, इथं ग्रीन येणार, इथे येलो येणार, इथे येलो येणार. हा, कारण इथं ग्रीन इमिजिएट ऊपर आहे येलोच्या. ठीक आहे, आणि ब्लूच्या खाली परत पिंक आहे आणि पिंक हा इथे येत नाही. ओके, उरलं. ठीक आहे, ब्लूच्या खाली ग्रीन आहे, तिथं ब्लूच्या खाली पिंक जर घेतलं, ब्राऊनच्या वर बी आहे. ए व्हाईट एफ ई, हो एफ आहे ना, इथे एफ आहे ना, एफ आणि ई मध्ये एक जण आहे, इथे एफ ला काढून टाकलं, बी ला एकच उरलं, बी ला एकच उरलं. हा, आता मग एक उरली जागा ब्लू आणि पिंक. आता ब्लू इथे येणार, ब्लू इथे येणार, ब्लू इथे येणार आणि पिंक इथे येणार, पिंक इथे येणार, कारण पिंक हा इथे येणार नाही, इथे दिले पिंक हा इथे येणार नाही. मग इथे उरला कोण, ब्राऊन, आणि ब्राऊनच्या वर बी आहे, ब्राऊनच्या वर बी आहे, हे कंडिशन. तर हे आहे आपलं पझल मेन्स लेवलचं. एसबीआय क्लरिकल मेन्स, आरआरपीओ मेन्स, कोणत्याही मेन्सला येऊ शकतं. आणि हे तुम्हाला पझल, आय होप तुम्हाला समजलं असेल की पझल कसं सोडवायचं. आपण आज प्रत्येक टॉपिकचे क्वेश्चन घेतले आहेत. ठीक आहे, आपल्याकडे आणखीन परत 2-3 टॉपिक आहेत. ठीक आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. पण इथंपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील किंवा तुम्हाला काही जर ऍडिशन करायचे असेल यामध्ये तर ते पण तुम्ही सांगू शकता, सजेशन देऊ शकता. धन्यवाद.